पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप हंगाम गंभीर संकटामध्ये सापडलाय। अकोला, भंडारा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपुढे दुबार आणि काही ठिकाणी तिबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून केलेली पेरणी अनेक ठिकाणी उगवलीच नाहीये, तर उगवलेली पिकंही आता करपू लागली आहेत। धान आणि सोयाबीनच्या शेतातील ओलावा संपत चालला असून जमिनीला भेगा पडू लागलेल्या आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये धानाची रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतोय, तर वाशिममध्ये कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करतायत। रोग अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकं वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचं मार्गदर्शन केलं जातंय। अकोल्यात वाढलेला बियाणं, खतं, मशागत आणि मजुरीचा खर्च शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालतोय। चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यात पुढील काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे। 15 दिवसामध्ये पाणी खूप चांगला येऊन राहिला होता, त्यामुळे आम्ही परे टाकले। आता अचानकच पाणी गायब झालं आहे। आमचे जे परे आहे ते वारून राहिले आहे। पाणीची आमच्याकडे काही सुविधा नसल्यामुळं एक असं झालं आहे का बियाणं, खत वगैरे एवढं रेट वाढून गेले आहे आणि ते शेतकऱ्याला परवडून नाही राहिलं।